श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता कृष्ण माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचा एकदम सोपा असा मुकुट बनवणार आहे. तो मुकुट बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, दोघंही 5 नंबरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा घेतला आहे, धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, आता आपल्याला हा असा मुकुट बनवायचा आहे. एकदम सोपा असा मुकुट आहे. चला मग आपण आता सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला 6 मोती ओवून घ्यायचे आहे. पांढरे 6 मोती ओवून आपल्याला 6 मोत्यांची एक पट्टी बनवायची आहे, 6 गोलांची. त्याच्याकरता आपण 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. ही पट्टी मी तुम्हाला काल पण शिकवलेली आहे. काल का परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पट्टी शिकवलेली आहे. हे पहा, हे 6 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. पहा, हा असा धागा ओढून घेतला, हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊया. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली विण पक्की अशी तयार होते. आता आपल्याला काय करायचं आहे, हा एक मोती गोलातला मधला मोती. आता आपण 5 मोती होऊन परत 6 मोत्यांचा एक गोल बनवू. तुम्ही 5 गोल बनवून सुद्धा हा मुकुट बनवू शकतात. तुम्हाला जसं बाळकृष्णाचं मुकुट बनवायचा तसे तुम्ही गोलाची पट्टी बनवून मुकुट बनवू शकतात, किंवा गणपती बाप्पासाठी सुद्धा तुम्ही मुकुट बनवू शकतात. 5 गोलांची पट्टी करा, 7 गोलांची करा, 8 गोलांची करा. हे पहा, हे 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता ह्या मोत्यातनं सुई अशी खाली बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे दुसरा गोल तयार झाला. पहा, आता आपण परत 1 2 3 अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही मी अशी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि हा मधला मोती. परत आता आपल्याला हा 1 मोती आणि 5 मोती येऊन परत 6 मोत्यांचा एक गोल ह्या ठिकाणी बनवायचा आहे. हे 5 मोती येऊन घेतले. पहा, आणि आता परत आपल्याला ह्या मोत्यातनं हा जो गोल केला आहे त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. जो गोल आपण बनवतो त्याच्यातला एक मधला मोती लक्षात ठेवून त्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई काढून घेतली आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा, म्हणजे विण आपली छान अशी होते. हे पहा, ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि परत हा मधला मोती. जशी तुम्हाला गोलांची पट्टी बनवा, जेवढी पट्टी बनवायची तेवढे गोल तुम्ही इथे बनवू शकतात. हे पहा, आता माझे हे 7 गोल इथे तयार झालेले आहेत. आता आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे. तर जॉईन कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली. पहा, खालच्या दिशेने सुई बाहेर काढली. ह्या मधल्या मोत्यातनं हा जो शेवटचा गोल त्याच्यातला हा मधला मोती, हा धागा दिसतोय, त्याच्यातून सुई खाली बाहेर काढली. आणि आता हा इकडचा 1 नंबरचा गोल आहे त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई वरती बाहेर काढायची. तर मी आता धाग्यामध्ये 2 मोती ओवून घेतले आहे. पहा, आणि ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातनं सुई आपण वरती बाहेर काढणार. ही अशी सुई काढून घेतली, धागा ओढून घेतला. पहा, परत आता हा गोल फिरवून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई वरती काढली तर गोल फिरल्यानंतर सुई आपली खालच्या दिशेने आलेली आहे. आता पहा, आता ह्या मधला मोती आणि हा मधला मोती, इथे आता हे 4 मोती 1 2 3 4, आता 2 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ
आणि 6 मोत्यांचा हा आपला एक गोल इथे ह्या ठिकाणी बनतो. म्हणजे हा आपला 8वा गोल ह्या ठिकाणी तयार झाला. पहा, आधी 7 गोल केले आणि हा जॉईन केलेला. आता ह्या मधल्या मोत्यातनं सुई आपण ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातनं सुई अशी वरती बाहेर काढली, धागा ओढून घेतला. पहा, हा आपला इथे एक गोल तयार झाला. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, ह्याच्यातनं ही सुई बाहेर काढली. पहा, ह्या गोलातल्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला मुकुटाचा समोरचा वरचा भाग बनवायचा आहे. तो कसा बनवायचा पहा, एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणारे मुकुट बनवायची. आता आपल्याला हे 4 मोती आहे. आता आपल्याला इथे 3 गोल बनवायचे आहेत. 3 गोल बनवण्याकरता मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. 2, 2, 4 आणि 2, 6 असे हे इथे आपल्याला 3 गोल बनवायचे आहे. हे 4 गोल, हे 2, 2, 4, 2, 6 मोती इथे आहे. तर मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढते आहे. पहा, ह्या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली. आता इथे आपण 4 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करू. असा आपला अगदी मुकुटाचा समोर असा भाग येतो. हे पहा, हा धागा दिसतोय. आता आपण इथे 4 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओले, हा चौथा. हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर हे जे 2 मोती सुई काढले त्याच्यातला अलीकडचा मोती ह्याच्यातनं सुई परत बाहेर काढायची. ह्याच 2 मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपला हा एक गोल तयार झाला. पहा, वरती हा एक गोल तयार झाला. आता आपण पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे 2 मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. हे पहा, असा धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला 3 मोतीहून 6 मोत्यांचा गोल करायचा. एक ह्या गोलातला मोती आणि ह्या गोलातले हे 2 मोती. आता 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. एकदम सोपा असा मुकुट आहे, करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला समजलं की नाही, आवडला की नाही. नवीन पद्धत मी शिकवलेली आहे मुकुट बनवायची, शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. काही नाही, आपल्याला गोलावरती नुसते गोल चढवायचे मोत्यांचे. आता परत आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला परत ह्या 2 मोत्यामधनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे परत आपल्याला 1, 2, 3 मोती, 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. हा असा धागा ओढून घेतला. पहा, आता आपल्याला ही सुई अशी फिरवायची. ही अशी सुई फिरवून घेतली. पहा, आता आपण हे 3 गोल केले, त्याच्यावरती आता आपल्याला 2 गोल बनवायचे. 3 गोलांच्या वरती 2 गोल आपल्याला आता बनवायचे आहे. तर मी ही अशी सुई फिरवून घेतली, ह्याही 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ह्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता परत 2 गोल बनवायचे आपल्याला. आता आपण हे 4 मोती इथे आहे, तर आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपण हे 2 मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथे 4 मोतीहून 6 मोत्यांचा एक गोल करू. हे 4 मोती ओवून घेतले आणि
हा जो मोती अलीकडचा त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. हा मोती, धागा काढलेला मोती. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. खाली 3 गोल केले, वरती 2 गोल केले. 6 मोत्यांचे 2 गोल वरती झाले आपले. आता इथे परत आपल्याला 3 मोतीहून एक 6 मोत्यांचा गोल ह्या ठिकाणी बनवायचा आहे. आता माझा धागा इथे संपलेला आहे. आता मी लगेच दुसरी सुई घेते आणि तुम्हाला हा मुकुट पूर्ण करून दाखवते. आता मी इथे ही गाठ पाडून घेणार आहे आणि लगेच दुसरी सुई माझ्याजवळ या ठिकाणी तयार आहे. हे पहा, अशी गाठ मी ह्या ठिकाणी पाडून घेतली. धागा आपण कात्रीने कापून घेऊ. आता मी दुसरी सुई घेतलेली आहे पहा. आता मी ह्या दोऱ्याला गाठ पाडून घेते आणि पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. आता आपल्याला हे 2 गोल झाल्यावर आपल्याला पुढचा वरचा 1 गोल बनवायचा आहे. एकदम सोपा असा मुकुट आहे. करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा, आता हे 2 मोती आहेत. ह्या गोलावरचे हे 2 मोती आणि ह्या गोलातला हा मधला मोती, अशी 3 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहे. मी इथे अबोली कलर वापरलेला आहे मुकुटामध्ये टाकायला. तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकतात. हे पहा, 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली. हा आपला दुसरा गोल ह्या ठिकाणी झाला. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. आता हे 2 गोल झाले. आता आपल्याला इथे हे 2 गोल, हे 4 मोती आहे. ह्या 4 मोत्यांच्या 2 मोत्यांमध्ये सुई आणायची आणि इथे हे 2 मोती 4 मोतीहून एक वरचा गोल आपल्याला बनवायचा आहे. अशा प्रकारे आपला हा मुकुटाचा भाग तयार झालेला आहे. ह्या ठिकाणी पहा, ही सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतलेला आहे. आता हे 2 मोती, आता परत 4 मोती ओवून घेऊ आपण धाग्यामध्ये. हे 4 मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा मोती धागा निघालेला हा मोती, अशी 2 मोत्यातनं सुई काढली पहा. हा आपला इथे 1 गोल तयार. हे पहा, असा मुकुटाचा आकार आपला ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये रंगीत मोती घालायचे. ते रंगीत मोती कसे घालायचे पहा. आता मी तुम्हाला इथे सुई काढलेली आहे. आता मी एक केशरी कलर ह्या ठिकाणी वापरणार आहे. हा 1 मोती घेतला आणि ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली. ह्या गोलातला हा मोती, अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला पहा. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली ह्या गोलामध्ये. आता इथे परत एक केशरी मोती घेणार आहे आणि ह्या मोत्यामधून सुई मी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहता तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत एक रंगीत मोती घेतला. ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला आज मुकुट बनवायची दाखवली आहे. 7 गोलांची पट्टी करायची, ती जॉईन करायची आणि त्याच्यानंतर वरती 3 गोल करायचे, 2 गोल करायचे आणि वरती 1 गोल करायचा आणि फक्त आपल्याला इथपर्यंतच मोती टाकायची आहे, रंगीत मोती. आता मी हा 1 रंगीत मोती घेतला पहा आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे.
हा एक रंगीत मोती घेतला. ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता एकच गोल आपला मोती टाकायचा राहिलेला आहे. आता आपण परत एक रंगीत मोती घेऊ. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पुढच्या मोत्यातनं हे पहा, ही अशी सुई ह्या गोलातल्या मोत्यातनं मी काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला एक मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढून घेऊ. हे पहा, सुंदर असा आपला मुकुट इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला वरती एक मोती लावायचा आहे मुकुटाच्या वरती. इथे ह्या 2 मोत्यांच्यामध्ये ते मी ह्या 2 मोत्यांना, हे 4 मोती आहे, हे 2 मोती, त्याच्यावरचे हे 2 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे आता परत आपण एक रंगीत मोती घेऊ आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्या अलीकडचा हा जो मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढू. हे पहा, असा सुंदर असा मुकुट आपला ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपला हा एकदम सोप्या पद्धतीचा मुकुट मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवलेला आहे. आवडल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता इथे आपण गाठ पाडून घेऊया. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, सुंदर असे मोत्याचा मुकुट मी ह्या ठिकाणी बनवलेला आहे. हे 2 मुकुट आपण बनवले आहे पहा. मोत्याचे मुकुट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.